मित्रांनो, आपण भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ब्रँच पोस्ट मास्टर, डाक सेवक आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर या पदासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ए टू झेड माहिती पाहणार आहोत. त्याच्या अगोदर बघा, ही 10वीच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन होणारी भरती आहे. याच्यामध्ये तुम्हाला कितीही मार्क्स असले तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात. महाराष्ट्र सर्कलची माहिती आलेली आहे. एकूण 28,636 जागा आहेत. बघू शकता, हे स्टेट वाईज या ठिकाणी वॅकेन्सीची PDF फाईल देखील आलेली आहे. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन अप्लायची आणि याची देत आहे. 3,460 जागा महाराष्ट्रासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत. तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज जागा देखील इथं पाहता येतील, परंतु फॉर्म भरताना तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते पाहण्यासाठी इथं तुम्हाला पाहता येणार आहे. या ठिकाणी बघा, वॅकंट पोस्टवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला महाराष्ट्र सर्कल सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणावरून तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. सर्वात जास्त जागा कुठं आहेत तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जागा सर्वात जास्त आहेत त्या डिव्हिजनसाठी. याच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानुसार किती जागा आहेत त्याची माहिती दिलेली आहे. तर पहा, याच्यामध्ये आपण जर बघितलं 226 सर्वात जास्त जागा आहेत. तुम्हाला या ठिकाणी तो व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आता फॉर्म कसा भरायचा बघा, तुम्हाला या ठिकाणी तुमच्या होम पेजवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला याची डेट जी आहे 16 फेब्रुवारी असणार आहे. क्लिक हिअर टू रजिस्टर आणि अप्लायवरती क्लिक करायचं आहे. सर्वात अगोदर तुमचं न्यू रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशन करताना या ठिकाणी आपण जर बघितलं तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वगैरे टाकून न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आणि कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनची डेट जर या ठिकाणी आपण बघितली तर बघा, या ठिकाणी 14 फेब्रुवारीपर्यंत आहे रजिस्ट्रेशनची आणि ॲप्लिकेशनची 16 फेब्रुवारीपर्यंत आहे. आता रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस टाकून या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लेंट करून घ्यायचं आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड जो आहे SMS द्वारे येणार आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, परत या ठिकाणी क्लिक हिअर टू अप्लायवरती करायचं आहे. कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. इथं तुमचा युजर ID आणि पासवर्ड टाकून काय करायचं आहे, लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्याबरोबर बघा, तुमच्यासमोर अशा पद्धतीने हा डॅशबोर्ड ओपन होतो. नवीन साईट आहे. या ठिकाणी थोडा वेळ लागेल लॉग इन होण्यासाठी, परंतु तुमचं लॉग इन होत आहे सध्या. इथं पाहू शकता अप्लाय ऑनलाईनचं ऑप्शन आहे. तुमचे ॲप्लिकेशन पाहता येतील, रजिस्टर कंप्लेंट देखील करता येईल आणि कंप्लेंटचं देखील ऑप्शन आहे. आता बघा, ॲप्लिकेशन सध्या ओपन आहे, तर तुम्हाला अप्लायवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. अप्लाय ऑनलाईनवरती. मित्रांनो, तुम्हाला सध्याच्या उच्च न्यायालय पदभरतीसाठी पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी 70 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जे की मुंबई उच्च न्यायालयामधील लिपिक, शिपाई या पदांसाठी उपयुक्त आहे. यामध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 26 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 4 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या 4 प्रश्नपत्रिका, त्यासोबत या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजे 3700 प्लस प्रश्नांचा समावेश आहे. तुमच्या आता सध्याच्या येणाऱ्या उच्च न्यायालय असेल किंवा इतर सर्व जिल्हा न्यायालय पदभरतींसाठी हे पुस्तक त्यांचं यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे. या पुस्तकामध्ये एकूण त्यांनी 70 प्रश्नपत्रिका दिलेली आहेत. हे पुस्तक जे आहे नवीन बदलत्या पॅटर्ननुसार आहे. कुठलीही सरळ सेवा पदभरती असेल, जी की उच्च न्यायालय असेल, मुंबई उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय असेल, यासाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहे. हे पुस्तक महाराष्ट्रामधील प्रत्येक बुकस्टोअरमध्ये उपलब्ध झालेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं विठ्ठल नागनाथ राऊतवर सरांनी याचं लेखन संकलन केलेलं आहे. ऑनलाईन देखील हे पुस्तक तुम्हाला खरेदी करता येईल. त्यासोबत त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की तलाठी पदभरतीसाठी 62 प्रश्नपत्रिका संच त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. TCSने 2023 घेतलेल्या तलाठी भरतीच्या एकूण 57 प्रश्नपत्रिका देखील याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहेत आणि 1 ते 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासहित तुम्हाला याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. 6200 प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश आहे. तर हे पुस्तक देखील तुम्हाला येणाऱ्या तलाठी पदभरतीसाठी उपयुक्त आहे, जे की नवीन बदलत्या पॅटर्ननुसार बनवलेलं आहे. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची ही सर्व पुस्तकं तुम्हाला कुठल्याही बुकस्टोअरमध्ये पाहायला भेटतील. तेथून तुम्ही खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध झालेली आहेत. याच्यानंतर पहा, तुमच्यासमोर अशा पद्धतीने डॅशबोर्ड ओपन होईल. इथून तुम्हाला हे जे जानेवारी 2026ची एंगेजमेंट आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल्स, एज्युकेशन डिटेल्स, पोस्ट प्रेफरन्स भरायचा आहे आणि तुमचा फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचे. ह्या सर्व डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचे आहेत. तर सर्वात अगोदर बघा, पर्सनल डिटेल्स तुम्हाला भरून घ्यायचे आहेत. पर्सनल डिटेल्समध्ये सर्वात अगोदर बेसिक डिटेल्स तुमच्या येतील, जे की तुम्ही रजिस्ट्रेशन करताना या ठिकाणी ह्या सर्व डिटेल्स तुम्हाला आलेल्या पाहायला भेटतील. तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ वगैरे हे सर्व बरोबर आहे का ते बघायचं आहे. जर बरोबर नसेल तर तुम्ही या ठिकाणावरून तुमच्या डिटेल्स अपग्रेड देखील करू शकतात. या ठिकाणी हा खाली ऑप्शन आहे पहा, याच्यामध्ये काही चूक झाली असेल तर तुम्हाला अपडेट देखील करता येणार आहे. अपडेट करायचं असेल तर याच्यावरती क्लिक करून तुम्हाला अपडेटवरती क्लिक करून सेव्ह करायचं आहे.
त्याच्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. खाली पाहू शकता मॅरिटल स्टेटस जो आहे तुमचा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. मॅरिड, अनमॅरिड, PWDमधून तुम्ही आहात का? त्यानंतर एम्प्लॉई स्टेटस म्हणजे तुम्ही सध्या कुठं नोकरी वगैरे करताय का? ते देखील सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर खाली ॲड्रेस डिटेल्समध्ये पाहू शकता प्रेझेंट ॲड्रेस. सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तो ॲड्रेस इथं टाकायचा आहे आणि परमनंट ॲड्रेस इकडे टाकायचा आहे. जर दोन्ही ॲड्रेस सेम असेल तर इथं तुम्हाला टिक करायचं आहे दोन्ही ॲड्रेस सेम आहे म्हणून. एक ॲड्रेस तुम्ही प्रेझेंट टाकला तर याच्यावरती टिक केले की परमनंटमध्ये तो आहे तसा ॲड्रेस तुमचा येणार आहे. हे सर्व भरल्यानंतर तुम्हाला मग सेव्ह आणि नेक्स्ट स्टेपवरती जायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह केल्याबरोबर तुमच्यासमोर पुढची स्टेप ओपन होईल एज्युकेशन डिटेल्सची. आता याच्यामध्ये बघा एज्युकेशन डिटेल्स फॉर्म आहे जो की तुमचा 10वीचा या ठिकाणी असणार आहे. सिलेक्ट SSC स्टडी सर्कल, नो युअर हेअर सर्कल. आता बघा सर्कल सिलेक्ट करताना या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र सर्कल सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे तुमची 10वी ज्या सर्कलमधून झाली आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तुमचं पासिंग इयर कुठलं असणार आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. 10वी कधी झाली ते. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी सिलेक्ट द बोर्ड. आता बोर्ड तुमचं सिलेक्ट करायचं आहे. याच्यामध्ये तुमचं जे पण 10वीचं बोर्ड आहे ते तुम्हाला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे. जसं की महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी आणि हायर सेकंडरी या ठिकाणी 650 मार्क्सवालं या ठिकाणी एक आहे. 2007 ते 2014 पर्यंत एक आहे. त्याच्यानंतर बघा खाली गोवा बोर्ड्स आहेत. या ठिकाणी महाराष्ट्राचं फक्त एकच बोर्ड तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर हे सिलेक्ट करायचं आहे. अशा पद्धतीने तुमच्यासमोर वेट होईल. त्याच्यानंतर पहा आता या ठिकाणी SSC मेमो नंबर, इंटर एनी वन ऑफ द फॉलोइंग. SSC मेमो नंबर, SSC सर्टिफिकेट नंबर, रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर किंवा हॉल तिकीट नंबर. रोल नंबर जरी टाकला तरी चालेल. यापैकी कुठलंही एक तुम्हाला इथं इंटर करायचं आहे. मेमो नंबर तुमच्याकडे नसेल तरी चालेल, सर्टिफिकेट नंबर असेल किंवा रोल नंबर असेल तरी देखील टाकू शकतात. त्यानंतर खाली पहा तुमचं या ठिकाणी मार्क्स सब्जेक्ट वाईज तुम्हाला किती भेटले. जसं की सायन्स सब्जेक्टमध्ये तुम्हाला 100 पैकी किती मार्क्स भेटले. समजा या ठिकाणी तुम्हाला 80 मार्क्स भेटले असतील तर 80 टाकायचे. त्याच्यानंतर मॅथेमॅटिक्समध्ये किती भेटले ते देखील टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाली सोशल सायन्समध्ये किती भेटले ते देखील तुम्ही टाकू शकतात. त्याच्यानंतर तुमचा जर CGPA स्कोर असेल तुमच्या मार्कशीटवरती, मार्क्स नसतील तर इथं तुमचा स्कोर देखील तुम्ही टाकू शकतात. मार्क्स असतील तर मार्क्स टाकायचे. आता त्याच्यानंतर बघा या ठिकाणी अजून तुमचे सब्जेक्ट सिलेक्ट करायचेच. याच्यामध्ये पहा जसं की तुमची जी मार्कशीट आहे त्याच्यावरती जी राहिलेली सब्जेक्ट्स आहेत जसं की मराठी लँग्वेज असेल, हिंदी लँग्वेज असेल आणि इंग्लिश लँग्वेज असेल. हे तिन्ही लँग्वेज तुम्ही या ठिकाणावरून सिलेक्ट करू शकतात आणि ते तुम्हाला या ठिकाणी त्याचे मार्क्स जे आहेत ते टाकायचे आहेत. अशा पद्धतीने सर्व तुम्हाला मार्क्स टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुमची पुढची कुठलीही स्टेप नाही आहे. तुम्ही अदर ॲडिशनल लँग्वेज कुठली शिकलेला असाल तर तुम्ही इथं येस नो करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर पाहू शकता या ठिकाणी एज्युकेशन डिटेल्स सक्सेसफुली सेव्ह म्हणेल. त्यानंतर पुढची स्टेप तुमच्यासमोर ओपन होईल ती म्हणजे पोस्ट प्रेफरन्स देण्याची. आता हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी बघू शकता तुमची जी पण पोस्ट असणार आहे त्याच्यावरनं या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे. म्हणजे सर्कल जे आहे त्याच्यामध्ये सिलेक्शन होणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र सर्कल सिलेक्ट करायचं आहे किंवा तुम्ही गोवा सर्कल देखील सिलेक्ट करू शकता. जिथं तुम्हाला ॲप्लाय करायचे ते सर्कल सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे. आता या ठिकाणाहून पाहू शकता सर्व डिव्हिजन्स या ठिकाणी आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये कुठे जागा आहेत त्याची संपूर्ण माहिती आलेली आहे. त्यानुसार तुम्हाला डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला जिथं पण जॉब पोस्टिंग हवं आहे ते डिव्हिजन किंवा ज्या ठिकाणी जास्त जागा आहेत तेही तुम्ही सिलेक्ट करू शकतात. आता पहा तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता वॅकंट पोस्ट विल बी डिस्प्लेड बेस्ड ऑन युअर सर्कल. तुमचे या ठिकाणी कॅटेगरी, लँग्वेज स्टडी आणि तुमच्या या ठिकाणी PWD स्टेटस याच्यावरनं सर्व सर्कल्स या ठिकाणी तुम्हाला काय होईल जे निवडलेलं आहे त्याच्यापैकी सर्व जागा तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. तर आता तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स या ठिकाणी द्यायचा आहे. प्रेफरन्स नंबर 1 ते 27 जेवढे पण त्या ठिकाणी सर्कलमध्ये वॅकेन्सी आहेत त्या सर्वांसाठी सर्कलला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. जसं की चंद्रपूर सर्कल या ठिकाणी सिलेक्ट केलं आहे तर 227 जागा आहेत. तर 1 पासून 27 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे त्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. तर बघा पोस्ट ऑफिस इथं दिलेलं आहे आणि तुमची जी कॅटेगरी आहे जसं समजा तुमची OBC कॅटेगरी आहे तर त्याच्या तुम्हाला या ठिकाणी जागा दाखवेल प्लस तुम्हाला या ठिकाणी ओपनच्या म्हणजे URच्या देखील जागा दाखवेल. तर यासाठी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. जसं की BPM म्हणजेच ब्रांच पोस्ट मास्टरसाठी तुमचा पहिला प्रेफरन्स असेल तर तुम्ही इथं पहिला प्रेफरन्स देऊ शकता किंवा त्या पोस्ट ऑफिसला तुम्हाला पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी ते 1 नंबर सिलेक्ट करू शकता. अशा पद्धतीने पाहू शकता 227 नंबर या ठिकाणी आहेत. म्हणजे प्रत्येक या ठिकाणी तुमची कॅटेगरी वाईज इथं सर्कल तुम्हाला आता सिलेक्ट करायचे आहेत. तर सर्व सर्कलला या ठिकाणी जवळपास आता तुम्ही जसं सिलेक्ट कराल तसं तुम्हाला या ठिकाणी तेवढे पेजेस दिलेले आहेत. ते संपूर्ण ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. 1 नंबर 2 नंबर अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे.
सर्व प्रेफरन्स दिल्यानंतर खाली पहा तुम्हाला प्रेफरन्स समरी देखील या ठिकाणी दिसेल. तुम्ही कुठे कुठे प्रेफरन्स दिलाय ते. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. जर काही प्रेफरन्स मिसिंग असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ते एकदा परत चेक करून घ्यायचं आहे. त्याशिवाय सबमिट होणार नाही. सबमिट झाल्यानंतर तुमच्यासमोर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं ऑप्शन येईल. या ठिकाणी फोटो तुम्हाला 30 ते 100 केबीपर्यंत पाहिजे आणि सिग्नेचर 20 ते 100 केबीपर्यंत पाहिजे. त्याचं डायमेन्शन, विड्थ आणि हाईट देखील दिलेली आहे. त्यानुसार तुम्हाला हे दोन्ही अपलोड करून घ्यायचं आहे आणि खाली पाहू शकता तुम्हाला या ठिकाणी आता डिक्लेरेशन द्यायचं आहे. कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे आणि प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमच्यासमोर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे. सबमिट केल्यानंतर बघा तुमच्यासमोर आता एडिट ॲप्लिकेशनचं ऑप्शन येणार आहे. एकदाच तुम्हाला एडिट करता येणार आहे आणि सबमिट ॲप्लिकेशनचं ऑप्शन आहे. तर दोन्हीपैकी तुम्हाला सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. एडिट करायचं असेल तर तुम्ही एडिट आत्ताच करू शकतात. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमच्यासमोर पुढची प्रोसेस ओपन होईल, ती म्हणजे तुमची पेमेंटची. आता बघा काही वेळेस साईट चालत नाही, त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा लॉग इन करून देखील तुम्ही या ठिकाणी तुमचा फॉर्म सबमिट झालेला आणि तुमचं पेमेंट जे आहे ते कंप्लीट करू शकतात. तर अशा पद्धतीने हा पूर्ण फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.